या पुढच्या पुरस्कारासाठी मी बोलावतो आहे स्टेजवर डॉक्टर जयप्रकाश नवनाथ संगशेट्टी यांना. डॉक्टर जयप्रकाश नवनाथ संगशेट्टी, संभाजीनगर येथील YB चव्हाण औषधशास्त्र महाविद्यालय येथे अध्यापन करीत असताना आपण औषध निर्मिती क्षेत्रात संशोधनही करीत आहात, ही गोष्ट अत्यंत अभिनंदनीय व अनुकरणीय आहे. हे मुंबई, पुणे, नाशिकमधले नाही, संभाजीनगरमध्ये पण हे संशोधन चालू आहे. सूक्ष्म जीवाणू आणि बुरशी यांच्यापासून संरक्षण देऊ शकणाऱ्या औषधी रेणूंना आपल्या शरीराकडूनच प्रतिकार होतो. त्यामुळे असे नवे नवे रेणू सतत शोधावे लागतात अथवा तयार करावे लागतात. त्यासाठीचे आपले संशोधन कार्य महत्त्वाचे आहे. तसेच जीवाणू आणि बुरशी यांचे पातळ थर, बॅक्टेरियल आणि फंगल बायोफिल्म शरीरात बनू नयेत यासाठी औषध रेणू शोधण्याचे संशोधनही आपण करीत आहात. आपले हे कार्य भविष्यात अधिक यशवंत व गुणवंत होईल व त्यातून विद्यार्थ्यांना व शिक्षण क्षेत्रातील अन्य व्यक्तींना संशोधनाची प्रेरणा मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो. आपल्याला 20 ते 20 सालचा विद्यापीठ स्तरावरचा प्राध्यापक मनमोहन शर्मा विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार प्रदान करताना मराठी विज्ञान परिषदेला अतिशय आनंद होत आहे. प्राध्यापक ज्येष्ठराज जोशी, अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद. मी अनिल काटकोरकर सरांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर संगशेट्टी यांना द्यावा. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी दरवर्षी एखाद्या क्षेत्रातल्या महत्त्वाच्या संशोधकांची यादी तयार करते. त्यातल्या टॉप 2% सायंटिस्ट याच्यामध्ये यांचं नाव गेले 4 वर्ष सातत्याने येत आहे. इतकं त्या कामाला महत्त्व आहे. आज संध्याकाळी आपण त्यांच्याही बद्दलचं, त्यांच्या कामाबद्दलची माहिती अधिक जाणून घेऊ शकाल. विद्यापीठात किंवा महाविद्यालयात आपलं शिकवण्याचं काम, लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स सर्व घेत असतानाच अतिशय उच्च दर्जाचं संशोधन करण्याची परंपरा ही निदान मुंबईत, महाराष्ट्रात तरी MM शर्मा, प्राध्यापक MM शर्मा यांनी केली, त्यावेळच्या UDCTमध्ये. त्यामुळे त्यांच्या नावाचा हा पुरस्कार आहे जो आपण अशा लोकांना देतो की जे शिकवण्याचं काम आणि संशोधनाचं काम करतात. याच्या पुढचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतोय डॉक्टर वंदना संदीप निकम.